आजच्या परिसंवादासाठी विचारपीठावर असणारे आणि समोर असणारे सगळेच मान्यवर. खरं म्हणजे मला याला वेळ झाला कारण नळ स्टॉपला ट्रॅफिक होतं आणि नंतर तर ट्रॅफिकचं कारण कळालं. मध्ये एक राज्यमाता उभी होती. त्यामुळे मला यायला उशीर झाला. खरं म्हणजे आजच्या या सगळ्या परिसंवादामध्ये मी थोडासा ऑड आहे असं मला वाटतंय की हे दोन अकॅडमिशियन्स प्राध्यापक त्यांची भाषणं ऐकून मी थक्क झालेलो आहे. आता या प्राध्यापकांनंतर आपण मांडणी करायची ही खरं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे. पण मी असं म्हटलं की अकॅडमिक मांडणीपेक्षा सुद्धा आपण साधारणपणे समकालीन संदर्भात जास्त बोलणं आवश्यक आहे. काय घडतंय, काय घडलं पाहिजे, काय घडायला हवं अशा सगळ्या अंगांनी बोलणं आवश्यक आहे. पण हे खूप चांगलं झालं की चैत्रा रेडकरांनी एकूणच सगळी मॉडेल्स, सगळे फॉर्म्स, त्याची व्याख्या हे सगळं नीट सांगितल्यामुळे मला ते काम आता करण्याची आवश्यकता नाही आहे. सुरेंद्र जोंधळेंनी सुद्धा फार चांगला विषय मांडला. त्या अर्थानं मला एक गोष्ट मुद्दाम नमूद केली पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सगळे जे काही समोर आहात तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. कारण लोकसभा निवडणूक तुम्ही हातात घेतली होती, आपण हातात घेतली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्ष जिंकले पण निवडणूक हातात मात्र सर्वसामान्य माणसांनी घेतली होती, लोकांनी घेतली होती. कारण लोकांना हे कळालेलं आहे की नक्की राजकारणाचा अर्थ काय आहे. आत्तापर्यंत काय होतं की आय एम अपॉलिटिकल म्हणजे काहीतरी मी फार सज्जन आहे. मला आठवतं पूर्वी ऑर्कुट होतं, फेसबुकच्या पूर्वी. मग इतिहास एवढा बदलतो की आता ऑर्कुट आठवत पण नाही. पण ऑर्कुट होतं. त्या ऑर्कुटवर प्रोफाईल असायचं, स्मोकिंग, ड्रिंकिंग आणि पॉलिटिकल लाईन. तर नॉर्मली लोक स्मोकिंग नो, ड्रिंकिंग नो, पॉलिटिकल लाईन अपॉलिटिकल. आपण अराजकीय आहोत अशा प्रकारची भूमिका मांडायला लोकांना फार आवडतं. मी तुम्हाला मजा सांगतो. म्हणजे जोंधळे सरांनी जो उल्लेख केला शेवटी त्यांनाच मी सुरुवात करतो. मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये माझं एक व्याख्यान होतं. त्या व्याख्यानाला मी गेलो आणि सगळी मुलं मुली बसलेली होती. तर मी एका मुलीला विचारलं की तुझी राजकीय भूमिका काय आहे. म्हणजे सर शी. हे मला कळेना की मी असं काय विचारलं म्हणजे बाबा. म्हणजे तू ऐकलंस का, मी तुला पुन्हा विचारतो प्रश्न, तुझी पॉलिटिकल लाईन, तुझी राजकीय भूमिका कुठली. ते म्हणजे सर नो, आय एम अपॉलिटिकल. मी त्याला म्हटलं तुला मित्र आहे, बॉयफ्रेंड आहे. ते म्हणजे हो आहे. म्हटलं मग बॉयफ्रेंडसोबत कुठे जातेस फिरायला. तर म्हणे काही सर काय विचारताय. म्हटलं कुठे जातेस पण. तर म्हणे कधी पानशेत, कधी काय कामशेत, सिंहगड रोड वगैरे इकडे आम्ही जातो फिरायला. म्हटलं हे राजकारण आहे. तुला हे राजकारण कसं काय. म्हटलं साधी गोष्ट अशी आहे की मुळामध्ये या देशामध्ये कुठल्याही मुलासोबत तू फिरायला जाऊ शकतेस ही मोकळीक आहे. आणि दुसरी गोष्ट तू किती लांब जायचं हे ठरवतं पेट्रोलचे भाव. आणि पेट्रोलचे भाव ठरवतं राजकारण. सो एव्हरीथिंग इज पॉलिटिक्स. प्रत्येक गोष्ट हे राजकारण आहे हे लक्षात घेत ही निवडणूक ज्या प्रकारे लोकसभा निवडणूक लोकांनी हातात घेतली. आणि याचा सगळ्यात मोठा पुरावा काय असेल. सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे कोल्हापूरमध्ये बिगर संसदीय राजकारण करणाऱ्या लोकांनी राहुल गांधींना दिवसभर खिळवून ठेवलं. आणि राहुल गांधींना झकत यावं लागलं. राहुल गांधींना संविधान सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये एक दिवस की माझा कुठलाही पक्षीय कार्यक्रम असणार नाही, मी केवळ चळवळीतल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहे, बोलणार आहे असं म्हणून एक दिवस राखून ठेवावा लागला. हे बिगर संसदीय चळवळीचं, राजकारणाचं आणि तुमचं आणि माझं यश. आणि मला असं वाटतं एक लक्षात घ्या, हे मुळात ही सुरुवात होते गांधींपासून. आता काय झालं माहिती आहे का, म्हणजे बिपिनचंद्र नावाचे इतिहास संशोधक असं म्हणतात की मुघल किंवा हे सगळे जे लोक आहेत यांच्या सगळ्या गोष्टींचा आयाम हा धार्मिक नव्हता, तर प्रामुख्याने दोन गोष्टी होत्या, पॉवर अँड प्लंडर. मला असं वाटतं आजच्या राजकीय पक्षांचा उद्योग हाच आहे, पॉवर अँड प्लंडर. सत्ता मिळवणे आणि लूट करणे. मी हातकणंगल्यामध्ये गेलो लोकसभा निवडणुकीमध्ये आणि लोकांशी बोलत होतो. तर मला लोकांनी आकडा सांगितला की एवढे पैसे या उमेदवाराला वरून आलेले आहेत. ती जी रक्कम आहे, एवढे पैसे उमेदवाराला वरून येतात कसे. याचा अर्थ काय की हे लोक लूट करतात आणि मग नंतर सत्तेमध्ये येतात. पॉवर अँड प्लंडर हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की निवडणुका हा राजकारणाचा एक भाग आहे. राजकारण हे त्यापेक्षा खूप व्यापक आहे आणि खूप मोठं आहे. आपल्याकडे काय झालं की निवडणूक जिंकणे, निवडणूक लढवणे म्हणजे राजकारण हे सगळं झालं. महात्मा गांधींचं वैशिष्ट्य असं, मी गंमत सांगितली होती की मी जेव्हा BSc ॲग्रिकल्चर केलं तर मला BSc ॲग्री करताना
गांधींचे शेतीविषयक प्रयोग अभ्यासाला होते. त्यानंतर मी पॉलिटिकल सायन्समध्ये MA केलं. मला पॉलिटिकल थिंकर गांधी अभ्यासाला होते. त्याच्यानंतर मी जर्नलिझम केलं, मास्टर्स इन मास कम्युनिकेशन. मला पत्रकार गांधी अभ्यासाला होते. त्याच कालावधीमध्ये माझा भाऊ MBBS करत होता, MD करत होता, त्याला गांधींचे आरोग्याचे प्रयोग अभ्यासाला होते. आणि माझा एक मित्र मॅनेजमेंट MBA करत होता, त्याला व्यवस्थापन गुरु गांधी अभ्यासाला होते. माझी बहीण MD करत होती, तिला शिक्षण तज्ज्ञ गांधी अभ्यासाला होते. कुठेही जा गांधी आडवा येतो. याचं कारण असं की गांधींना राजकारणाचा खरा अर्थ आणि परिप्रेक्ष्य कळालेलं होतं की दिस इज पॉलिटिक्स बॉस. विनोबा भावे जे करतायत ते पण राजकारण आहे. उरळी कांचनमध्ये जो आश्रम आहे ते पण राजकारण आहे. हे सगळं म्हणजे राजकारण आहे. नई तालीम म्हणजे राजकारण आहे. शेतीचे प्रयोग म्हणजे राजकारण आहे. खादी विणणं म्हणजे राजकारण आहे. दिस इज पॉलिटिक्स. हे राजकारणाचा आयाम आहे ना, हा आयाम कळणारे फार कमी लोक आपल्याकडे आहेत. मला दिसतात. एक म्हणजे शरद पवार. मला कळलं नाही की मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदाची निवडणूक पवारांनी का लढवली. मी त्यांना विचारलं, म्हटलं बरं चाललंय तुमचं, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवली. अरे, कारण मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाची निवडणूक आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय हे राजकारण आहे हे पवारांना कळतं. साहित्य संमेलनाचं उद्घाटन आपणच केलं पाहिजे अशी त्यांची इच्छा असते. नाट्य संमेलनाचा किमान समारोप आपल्या हस्ते झाला पाहिजे. पुस्तक प्रकाशन करण्यासाठी तर ते असे उत्सुक असतात. मला आठवतं, मी पुस्तक घेऊन गेलो त्यांच्याकडे, माझं आम्ही भारताचे लोक, एक ड्राफ्ट लिहिला होता आणि सहज म्हटलं तुम्ही वाचा, कारण हा सगळा पट मी लिहिला आहे. बस केव्हा कार्यक्रम आहे म्हटले. पण तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाशन करायचं नव्हतंच म्हणजे, पण ते म्हटले नाही. मग ते लगेच PA ला बोलावलं. कुठली तारीख? ठीक आहे म्हणजे 4 ऑगस्ट. याचं कारण का, पुस्तक प्रकाशन हे राजकारण आहे, BCCI हे राजकारण आहे, कुस्ती महासंघ हे राजकारण आहे, VSI वसंतदादा शेवकरी हे राजकारण आहे हे पवारांना कळतं. मला कोणीतरी म्हटलं की शरद पवार आणि अजित पवारांमध्ये फरक काय. आता मी संपादक असल्यामुळे मी फार काळ मागे जाऊ शकत नाही, त्यामुळे वर्तमानात बोलूया की शरद पवार आणि अजित पवारांमध्ये फरक काय. मी म्हटलं शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मुख्य फरक जो आहे तो असा की अजित पवारांना शरद पवारांच्या निवडणुकीच्या राजकारणाचं स्केलेटन कळलेलं आहे, पण शरद पवारांच्या राजकारणाचा आत्मा त्यांना कळलेला नाही. निवडणुकीचं राजकारणाचं स्केलेटन कळलंय. शरद, एक लक्षात घ्या, तुम्ही जर आता बघितलं विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार ज्या प्रत्येक जागेवर काम करतायत, तुम्ही जर बघितलं लोकसभा निवडणुकीमध्ये खरं म्हणजे सर्वाधिक चेहरा कोणाचा होता? उद्धव ठाकरेंचा होता. उद्धव ठाकरेंचं मास फॉलोईंग अक्षरशः विलक्षण होतं. बरं, महाविकास आघाडीनं सुद्धा उद्धव ठाकरेंचं मोठेपण मान्य केलेलं होतं. शेवटचं भाषण हे उद्धव ठाकरे करायचे, शरद पवार करत नसत. कारण उद्धव ठाकरेंना महत्त्व आहे माहिती होतं शरद पवारांना सुद्धा. तरीही शरद पवारांना अधिक जागा मिळाल्या आणि उद्धव ठाकरेंना एवढ्या कमी जागा का मिळाल्या. तर उद्धव ठाकरे त्यावर म्हटले असं की पारिजात जरी फुलला शेजारी, काय पारिजात फुलवला माझ्या अंगाने, फुले का पडती शेजारी. तर तुम्ही पारिजात फुलवला पण सगळी फुलं शेजारी पडली. पण ते शेजारी का पडली याचं कारण असं आहे की निवडणुकीच्या राजकारणाचं एक जे नीट आकलन असतं जे शरद पवारांना आहे. प्रत्येक ठिकाणी उमेदवार कुठला उभा करायचा, सांगलीत जायचं आणि चंद्रहार पाटील अशी घोषणा करायची, याला राजकारण म्हणत नाहीत. सो शरद पवार नोज दॅट. आणि म्हणून शरद पवारांनी ते निवडणुकांचं राजकारण जे आहे तेही नीटपणे केलं. पण मी म्हटल्याप्रमाणे त्या स्केलेटनच्या मध्ये असणारा जो इसेन्स आहे, जो आत्मा आहे राजकारणाचा, तो नीटपणे शरद पवारांना कळाला. मला असं वाटतं हा जो आत्मा आहे ना, हा आत्मा हा आहे बिगर संसदीय चळवळी, सर्वसामान्य माणसाचं राजकारण, अगदी सामान्य ज्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे अशा माणसाचं राजकारण, त्याचे प्रश्न, हा जो मुद्दा असतो. मला असं वाटतं की हे कळलं महात्मा गांधींना. मला आणखी कोणीतरी विचारलं की एखादं उदाहरण सांगा. म्हटलं गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा एक वाद बघितला की मला शरद पवार आणि अजित पवार यांच्यातला संघर्ष पुढे लक्षात येतो. म्हणजे कसं काय. म्हटलं नेताजी सुभाषचंद्र बोस असं म्हणाले गांधींना की आपण असं करूया, इंग्रज जरा गुंतलेले आहेत आपल्या कामामध्ये दुसऱ्या महायुद्धामध्ये, तर आपण जरा इटलीसोबत जाऊ, जपानसोबत जाऊ आणि स्वातंत्र्य मिळवू. बरोबर आहे. गांधींचा मुद्दा असा होता की 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी, काहीही झालं तरी आपण फॅसिस्टांसोबत जायचं नाही. बघा तो आणि संबंध आता कसा बघा. काही झालं तरी फॅसिस्टांसोबत जायचं नाही, इटलीसोबत आपण जायचं नाही, जर्मनीसोबत आपण जायचं नाही, जपानसोबत आपण जायचं नाही. हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा
गांधी खाजगीत एका ठिकाणी असं म्हणतात की मला वाऱ्याचा अंदाज आलेला आहे, शेवटी जिंकणार इंग्लंडच आहे. हे दोन्ही तुम्हाला कळावं लागतं. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुढे काय झालं, नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सेना त्यांची होतीच, आझाद हिंद सरकार पण स्थापन केलं. एक लक्षात घ्या, आझाद हिंद सरकार म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंद सरकार स्थापन केलं. आझाद हिंद सरकारचे पंतप्रधान म्हणून त्यांनी स्वतःची घोषणा केली. दॅट वॉज गव्हर्नमेंट इन एक्साईल. पण तुम्ही लक्षात घ्या, आणि त्यांनी जपानच्या मदतीनं पहिलं आक्रमण केलं कोणावर? अंदमानवर. अंदमानवर आक्रमण केलं आणि अंदमान स्वतंत्र पण करून टाकलं. अंदमान स्वतंत्र केलं आणि अंदमान स्वतंत्र झालंय अशी घोषणा केली. इतिहास सांगतो त्या 2 वर्षांमध्ये जपान्यांनी अंदमानवर जेवढे अत्याचार केले तेवढे अत्याचार इंग्रजांनी 100 वर्षात केले नव्हते. महात्मा गांधींना मी म्हटल्याप्रमाणे हा राजकारणाचा जो पट आहे ना, स्केलेटन पण कळलं पाहिजे आणि इसेन्स पण कळला पाहिजे, हा मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा वाटतो. आणि मला असं वाटतं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे संसदीय राजकारणाच्या अनुषंगाने विचार करताना, बिगर संसदीय राजकारणाबद्दल बोलत असताना एक आपण कायम लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी सर्वसामान्य माणूस हा या देशाचा केंद्रबिंदू आहे. अशी व्यवस्था तुम्हाला पुढे न्यायची असेल तर सर्वसामान्य माणसांनी या सगळ्याबद्दल सजग होणं फार आवश्यक आहे. तुम्हाला मजा सांगतो, मी मध्यंतरी एका काँग्रेसच्या नेत्यांनी माझं व्याख्यान ठेवलं होतं. माझं व्याख्यान झालं आणि व्याख्यान झाल्यावर ते मला म्हटले, आवटे साहेब तुम्ही आमचेच आहात, इतके दिवस आम्हाला कसं कळलं नाही? म्हटलं काय, सत्तेमध्ये असताना तुम्हाला काहीच कळत नाही, सत्ता गेल्यावर तुम्हाला कळतं की आपले कोण आणि परके कोण. ही सत्ता जाणं फार आवश्यक होतं बरं का. ही सत्ता गेल्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या हातामध्ये राजकारणाची प्रक्रिया आलेली आहे आणि सर्वसामान्य माणसांशी बोलावं हे यांना पटलेलं आहे. सर्वसामान्य माणूस किती महत्त्वाचा आहे हे तोपर्यंत भानच नव्हतं. तोपर्यंत यांचं पण पॉवर अँड प्लंडर हे सुरू होतं. गांधी समजून घ्यावा असं एक मंत्री फोन करतोय असं कधी वाटलं असेल का? आता मात्र अशी अवस्था असते की बिचारे सगळे माजी मुख्यमंत्र्यांपासून बाजी सगळे थोर लोक पुढे डायरी घेऊन बसलेले. जर आम्हाला गांधी समजावून सांगा, आम्हाला नेहरू समजावून सांगा, आम्हाला आंबेडकर समजावून सांगा. हे जे आहे मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे, कारण सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये सत्ता येण्यासाठी फार आवश्यक होतं. तुम्ही गंमत बघा, मुळामध्ये 2014 जे सत्तांतर झालं ते सत्तांतर झालं बिगर संसदीय राजकारणाच्या चळवळीमुळेच. आणि 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही चमत्कार घडला तोही घडला बिगर संसदीय चळवळींमुळेच. 2014 जेव्हा सत्तांतर झालं त्यापूर्वी अण्णा हजारेंचं आंदोलन झालं. मी अण्णा हजारेंना अजून कळलेलं नाही की आपण नक्की काय केलं. ते फेसबुकवर कोणीतरी परवा मी बघितलं की स्टेटस ठेवतो एकासाठी, हसतो दुसरा, लव करतो तिसराच आणि रुसतो चौथाच. तसं आपण का केलं आंदोलन हे काय अण्णा हजारेंना अजून कळलेलं नाही आहे. पण अण्णा हजारेंनी आंदोलन केलं तो काळ बघा, एक लक्षात घ्या, म्हणजे ते या अर्थानं बिगर संसदीय चळवळींचं राजकारण उभं केलं, त्याचा नक्की फायदा कोणाला होणार आहे हे माहिती होतं. पण ते केलं गेलं. ते केल्यानंतर जे काही झालं ते आपण बघितलं. पण त्याच्यानंतर एक लक्षात घ्या, 2024 लोकसभा निवडणूक मी अत्यंत व्यवस्थितपणे कव्हर केली. माझ्या लक्षात आलं की या लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्षांनी निवडणूक लढवली नाही, सर्वसामान्य माणसांनी ही निवडणूक आपल्या हातामध्ये घेतली. काही झालं तर हे चालणार नाही. आत्तापर्यंत कुठल्याही देशातल्या एवढ्या 1952 पासून ते आत्तापर्यंत एकाही निवडणुकीचं नॅरेटिव्ह संविधान नव्हतं. अरे साधी गोष्ट आपल्याकडे, मैतीला जातो, बारशाला जातो, पाठीवर हात ठेवतो, पैसे वाटतो, आला निवडून. इतकं साधं सूत्र असताना सुद्धा संविधानाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली जाणार 2024 लोकसभा ही क्रांतिकारक घटना होती. सर्वसामान्य माणसांचे प्रश्न, महागाईचे प्रश्न असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, या प्रश्नांच्या अनुषंगाने निवडणूक लढवली जाणं हे मला फार महत्त्वाचं वाटतं. आणि ही निवडणूक लढवली गेली या पातळीवर. याचं कारणच असं आहे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्वसामान्य माणसांनी बिगर संसदीय चळवळीचं राजकारण केलं, सर्वसामान्य माणसांनी सजगपणे राजकीय भूमिका घेतली, हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि म्हणून मी अत्यंत आशावादी आहे. सर्वसामान्य माणूस, एक लक्षात घ्या, सर्वसामान्य माणसाची फसवणूक तुम्ही करू शकता पण फार काळ फसवणूक करू शकत नाही. सर्वसामान्य माणूस अत्यंत सजग आणि सावध असतो. आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये मी असं बघितलं, तुम्ही कल्पना करा, म्हणजे अहो त्या गावांमध्ये त्या भागांमध्ये सरंजामी लोक एवढे प्रचंड असतात की त्यांना विरोध करणं सोपं नसतं. तुम्ही मोदींना म्हणू शकता की मोदी तुम्ही चुकलात, पण गावातल्या पुढाऱ्याला म्हणणं अवघड असतं. मला आठवतं, मी लोकसभा निवडणुकीच्या काळात सोलापुरात माझं व्याख्यान होतं. मी निघालो होतो आणि मध्येच आमच्या चालकाला जरा तो म्हटला, सर चहा पितो, मला झोप लागली आहे, पहाटेची वेळ होती, चहा प्यायला थांबलो. तेवढ्यात एक जण कुणीतरी आला,
सर म्हणे सेल्फी काढतो, मी तुमचं राजकारण बघतो वगैरे. तो आला, सेल्फी वगैरे झालं. मग म्हटलं तुम्ही काय करता? तर म्हणे मी सरपंच आहे. आणि कुठला? म्हणजे तरडगावचा सरपंच आहे. बरं का, तरडगावचा सरपंच आहे. बरं ठीक आहे म्हणे, माझं पोस्टर आहे. ते पोस्टर बघितलं सरपंचांचे स्वागत वगैरे, गावात स्वागत, आणि बबनदादा शिंदेंचा फोटो. मी त्याला म्हटलं मग तुमची भूमिका काय? तुतारी. म्हटलं ते बबनदादा शिंदेंचा फोटो आहे, तुतारी. आम्ही दादांना सांगितलं स्पष्ट, तुम्ही काय करायचं ते करा, आमचं ठरलं आहे. मी त्या परिसरातला आहे, त्या भागामध्ये हे म्हणणं त्या तुमच्या दादांना किंवा तुमच्या बापूंना किंवा तात्यांना हे अजिबात सोपं नव्हतं. सर्वसामान्य माणसामध्ये हे बळ आलं. आणि हे बळ येण्यासाठी एक लक्षात घ्या, म्हणजे आपण कायमच म्हणत असतो की आपण काय केलं, पण संविधानाच्या अनुषंगानं, संविधानाच्या संदर्भामध्ये बिगर संसदीय चळवळी ज्या काही आपण काम करत आहोत आत्तापर्यंत, त्याचं ते यश होतं. म्हणून लोकांनी ही भूमिका थेटपणे घेतली. मी मागाशी म्हटल्याप्रमाणे राजकीय भूमिका घेतली. मला असं वाटतं की सर्वसामान्य माणसाचं तेज काय असतं, सर्वसामान्य माणूस किती महत्त्वाचा असतो, हे या निवडणुकीने अधोरेखित केलेलंच आहे. आता एक गंमत बघा, आत्तापर्यंत काय होतं माहिती आहे, लोकांना गृहीत धरण्याचं राजकारण होतं. लोक काय करणार आहेत? मला कमाल वाटली जेव्हा महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि ज्या प्रकारे गुवाहाटीचा प्रयोग झाला, झाडी, डोंगर आणि हाटील वगैरे. एक लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगतो, त्या कालावधीमध्ये जेव्हा नवीन सरकार स्थापन झालं तेव्हाचं विधिमंडळाचं पहिलं अधिवेशन आठवा. विरोधक सुद्धा विनोद करत होते. कोणी गंभीर नव्हतं, लोक मात्र संतापलेले होते. सर्वसामान्य माणसांनी हे अजिबात सहन केलं नाही. बाकी राजकीय पक्षांनी, त्यांच्या नेत्यांनी मात्र गृहीत धरलं, चाललंय. पण लोक ज्या प्रकारे पेटून उठले, म्हणजे लोक या प्रकारे पेटून उठतील असा अंदाज कोणालाही आला नव्हता. माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये एवढं सगळं होत असताना सुद्धा राजकीय पक्ष त्या अर्थानं काही फरक पडत नसतो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकीय पक्षांची अडचण काय माहिती आहे का? राजकीय पक्षांना कुठूनही सत्ता हवी असते. यांना सत्ता मिळाली, हरकत नाही. एवढा सगळा प्रयोग झाला, त्याच्यानंतर लोक मात्र भडकले, सहानुभूतीची लाट तयार झाली. त्याच्यानंतर शरद पवारांच्या संदर्भात जे घडलं, अजित पवार गेले. तुम्ही गंमत बघा, म्हणजे कोणालाही खात्री नव्हती की या प्रकारच्या गोष्टी घडू शकतात. पण ते झाल्यानंतर म्हणजे शरद पवारांना आत्तापर्यंत सगळं मिळालं. प्रेम मिळालं, संताप मिळाला, द्वेष मिळाला, सगळं मिळालं. सहानुभूती शरद पवारांबद्दल मिळेल असं कधी कोणाला वाटलं नव्हतं. शरद पवारांचं एकूण व्यक्तिमत्व बघता त्यांना सहानुभूती मिळू शकते का? पण शरद पवारांना सहानुभूती मिळाली. याचं कारणच असं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लोकांनी हे ठरवलेलं होतं. बारामतीमध्ये मी त्या काळात गेलो आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजित पवार जे आत्ता ती चूक मान्य करतायत, ते सध्या फारच चुका मान्य करतायत, हा मुद्दा वेगळा. पण अजित पवार परवा असं म्हणाले की सुनेत्रा पवारांना विरोधामध्ये उभं करणं ही माझी सगळ्यात मोठी चूक होती. आणि तुम्हाला सांगू का, ती खरंच चूक होती. याचं कारण काय माहिती आहे का? तोपर्यंत लोकांमध्ये एक नॅरेटिव्ह तयार झालं होतं की बहुतेक सब मिले हुए है. आणि हे नॅरेटिव्ह मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे ज्या प्रकारची सहानुभूतीची लाट ही उद्धव ठाकरेंच्या अनुषंगानं लगेच तयार झाली, तशी लाट शरद पवारांच्या बद्दल मात्र तयार होत नव्हती. कारण हे एकत्रच आहेत आणि शरद पवारांनीच हे केलेलं आहे असं लोकांना वाटत होतं. जेव्हा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा संघर्ष उभा राहिला, तेव्हा लोकांना कळलं हे खरं आहे. आणि त्याच्यानंतर सगळं चित्र पूर्णपणे बदलत गेलं. मी सांगतो यासाठी की राजकीय पक्षांपेक्षा सुद्धा सर्वसामान्य माणूस जेव्हा उभा राहतो ना, तेव्हा तो काय करतो, हा सगळ्यात त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पुढचा जो मुद्दा आहे, ज्याचा उल्लेख मगाशी सुरेंद्र जोंधळेंनी केला, तो आहे विकासाचा. आपली सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे का? अलीकडच्या कालावधीमध्ये विकास नावाची जी कल्पना आहे, गुळगुळीत कल्पना आपल्या माथी मारली जाते. आणि हीच ती कल्पना आहे ज्या विकासाच्या गुजरात मॉडेलनं आपलं भयंकर नुकसान केलं. आणि तेच मॉडेल आता विकासाचं मित्रो आणि मेट्रो म्हणजे विकास. बरं, मित्रो आणि मेट्रो असं म्हणजे विकास, पण मेट्रोच्या उद्घाटनाला मित्रोला येता आलं नाही, कारण सगळं पूर्ण पाण्यात गेलेलं होतं. हा विकास. मध्यंतरी केंद्रीय मंत्री पुण्यामध्ये आलेले होते आणि त्यांच्या भाषणाने मी कायम जातो, कानात गुदगुल्या होतात. 35,00,000 कोटी एवढे आकडे आपण ऐकतो कुठे? मला आणि ते सहजपणे बोलतात बरं का, ते छान आकडे सगळे सांगत. तर मी ते त्या कार्यक्रमामध्ये पुणेकरांना उडणारी बस सांगत होते. आणि त्याच दिवशी संध्याकाळी पुणेकरांनी बुडणारी बस बघितली. ते मोठ्या खड्ड्यामध्ये बघितलं ना तुम्ही, आम्ही फोटो छापला होतो. एवढा मोठा खड्डा, अख्खा ट्रक त्यात गेलेला आहे. लोकांनी आम्हाला फोन करून सांगितलं की पुण्याचा नाद नाही करायचा म्हणे. मी खड्डे आमच्याकडे आहेत, पण हे असे खड्डे नाही. असं असताना विकासाची कल्पना, मी तुम्हाला सांगतो यासाठी की विकासाच्या कल्पनेच्या अनुषंगाने आपल्याला जनकेंद्रीय राजकारण उभं करावं लागणार आहे.
आणि विकासाचं आपलं प्रारूप काय एक लक्षात घ्या. सरकार बदलेल, आणखी काय व्हायचं ते होईल, पण मुळामध्ये विकासाची कल्पना, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानणारी विकासाची कल्पना आपल्याला वारंवार अधोरेखित करावी लागेल. मी मागे एका ठिकाणी सांगितलं होतं, आज पुन्हा सांगतो. डॉक्टर अजित रानडे हे प्रख्यात इकॉनॉमिस्ट आहेत आणि त्यांच्या कुलगुरू पदाबद्दल काय वाद सुरू केले तुम्ही ऐकलं असेल. अजित रानडे एकदा आमच्याकडे आले होते लोकमत कार्यालयामध्ये. त्यांना मी असं म्हटलं की इकॉनॉमिस्ट म्हणून तुमची विकासाची व्याख्या काय, व्हॉट इज डेव्हलपमेंट. ते मला म्हटले, संजय तुम्ही कधी फ्रान्सला गेलाय का. म्हटले मी बऱ्याच देशात गेलो आहे, पण फ्रान्सला काही गेलो नाही. तसे आपल्याकडे सगळ्या देशांना जाऊ शकेल असा एकच माणूस आहे. तर मी म्हटलं पॅरिसला काही मी गेलेलो नाही. म्हणजे पॅरिस तुम्ही जेव्हा जाता पॅरिसला तर आपण हॉटेलमध्ये चेक इन करतो. चेक इन केलं की आपल्याला पहिल्यांदा काय आठवतं, पाण्याची बाटली, पाणी पाहिजे. मग तुम्ही काय करता, तुम्ही खाली फोन करता रिसेप्शनला, पाणी. ती म्हणते आज जा बाथरूममध्ये आणि नळाचं पाणी प्या. तुम्ही म्हणता ओ, ती पण म्हणते ओ, कारण फ्रेंचमध्ये ओ म्हणजे पाणी. ते पुढं मला असं म्हणाले, ज्या देशामध्ये तुम्ही सार्वजनिक किंवा कुठलंही नळाचं पाणी डोळे झाकून पिऊ शकता त्याला विकास म्हणतात. ज्या देशामध्ये सार्वजनिक रुग्णालयामध्ये आपल्या रुग्णाला सुद्धा ॲडमिट करावं, आपल्या नातेवाईकाला ॲडमिट करावं असं कोणालाही वाटतं त्याला विकास म्हणतात. समजा माझी आई आजारी पडली आणि मी तिला ससूरमध्ये घेऊन गेलो. आईला काय वाटेल, माया पातळ झाली पोराची, किंवा पोराची खिशातली माया पातळ झाली. प्रत्यक्षात खरी अवस्था अशी आहे की कुठल्याही खाजगी रुग्णालयामध्ये, डॉक्टर कुमार सप्तर्षी सांगतीलच, कुठल्याही खाजगी रुग्णालयामध्ये एवढे तज्ज्ञ डॉक्टर नसतात जेवढे ससूनमध्ये असतात. त्यांचं व्हॉल्यूम, त्यांचे पेशंट्स, एक अख्खं मेडिकल कॉलेज चालवतात ते. तरीही ससून बदनाम आणि बाकीचे हॉस्पिटल्स मात्र. ते पुढे असं म्हणाले की जिथे प्राथमिक शाळेमध्ये किंवा कुठल्याही शाळेमध्ये, सार्वजनिक शाळेमध्ये आपल्या मुलाला प्रवेश द्यावा असं श्रीमंतांना वाटतं त्याला विकास म्हणतात. आणि जिथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधून प्रवास करावा असं प्रत्येकाला वाटतं त्याला विकास म्हणतात. मी तुम्हाला सांगतो यासाठी की विकासाच्या कल्पनेवर आपल्याला जनकेंद्रित चळवळींनी फार काम करण्याची आवश्यकता आहे. कारण ही कल्पनाच पूर्णपणे बदलून टाकली जात आहे, पूर्णपणे वेगळी कल्पना आपल्यासमोर मांडली जाते. मला असं वाटतं की या सगळ्याचा साकल्याने विचार करणारं एक राजकारण जे आता विकसित होऊ पाहत आहे, याचा मला फार आनंद आहे की हे राजकारण या प्रकारे विकसित होतं आहे आणि सर्वसामान्य माणूस या प्रकारचे प्रश्न विचारतोय. मला आनंद काय झाला माहिती आहे, राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली आणि त्याच्यानंतर राहुल गांधींना तेच मुद्दे मांडावे लागले जिथले सर्वसामान्य माणसांचे मुद्दे आहेत. मग राहुल गांधींनी शोषित, वंचित यांचे मुद्दे मांडावेत. राहुल गांधींनी संविधान हाच मुद्दा मांडावा आणि त्याच्यानंतर या प्रकारचं यश मिळावं. मला असं वाटतं की हे खूप महत्त्वाचं आहे. हा अंकुश, तुम्हाला सांगू काय, एक लक्षात ठेवा, अंकुश कायम पाहिजे बरं का. बॉस, हे आपण नुसतं म्हणतो की हे संविधान आम्हीच आमच्या प्रती अर्पण करतो आहोत. संविधान कोणाला अर्पण नाही केलं, आपणच आपल्या प्रती अर्पण केलेलं आहे. आपण महत्त्वाचे आहोत, आपण केंद्रबिंदू आहोत. हे असताना सुद्धा आपण ते विसरतो की अंकुश आपला आहे. तुम्हाला सांगू का, पूर्वी काय होतं, मी केसरीमध्ये माझी नोकरी पहिली, मी लहान अगदी 20-22 वर्षांचा. मला एखादा फोन आला, केसरी कार्यालय का. म्हटलं हो. मी शनिवार पेठेतून मेहेंदळे बोलतोय. म्हटलं बोला ना. ते पान 3 वर्षी बातमी पाहिली का, शीर्षक कोणी दिलेलं आहे. म्हटलं दिलंय कोणीतरी, सांगा ना. ते रहस्व नाही, दीर्घ आहे. तुम्हाला वाटलं असेल ते तत्सम आहे, तत्सम नाही, तद्भव आहे. त्यानंतर माझी एकही चूक कधी झाली नाही. हा अंकुश आहे ना, हा अंकुश वाचकांचा असला पाहिजे, माध्यमांवर सुद्धा. हा अंकुश लोकांचा असला पाहिजे, नेत्यावर सुद्धा. हा अंकुश राजकारणावर. सगळ्यात महत्त्वाचं चूक आपण काय केली, सगळीकडचा आपला अंकुश संपला. मीडिया हाऊसेस वाटेल ते करतात. अरे तुम्ही कसं काय छापू शकता असं, तुम्ही या प्रकारच्या बातम्या देऊ कसं काय शकता, या प्रकारचं फेक नॅरेटिव्ह तुम्ही तयार कसं काय करू शकता. पण तो अंकुश गेला, नेत्यांवरचा गेला, पक्षांवरचा गेला, सगळ्यांवरचा गेला. हा अंकुश आपल्या हातामध्ये ठेवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आता तो अंकुश हळूहळू लोक आपल्या हातामध्ये घेत आहेत, याचा मला फार आनंद आहे. या सगळ्या पद्धतीमध्ये, नव्या रचनेमध्ये ज्या प्रकारचं नवं राजकारण आपल्याला विकसित करायचं आहे, त्या राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अंकुश सर्वसामान्य माणसांच्या सोबत असला पाहिजे. एक महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतो, बाकी सगळ्या गोष्टी बोलत असताना, की मुळामध्ये मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे सर्वसामान्य माणूस काय झालं तुम्हाला सांगतो.
पूर्वी राजकीय नेते निवडून यायचे. डॉक्टर कुमार सप्तर्षी तर आमदार होते. राजकीय नेते निवडून यायचे. ते चांगले असतील वाईट असतील पण त्यांना आपण निवडून द्यायचो. दरम्यानच्या काळात काय झालं माहिती आहे, इमेज मेकिंग नावाची गोष्ट आली, ब्रँडिंग नावाची गोष्ट आली. प्रशांत किशोर नावाचा माणूस सांगायला लागला अचानकपणे की हा नेते ठरवतो. कोण प्रशांत किशोर? नरेश अरोरा सांगू लागले. ते गुलाबी जॅकेट त्यांचंच आहे. नरेश अरोरा ठरवू लागले नेता कोण होणार. प्रशांत किशोर ठरवू लागले. आणि निवडणुकीला एका प्रकारच्या मार्केटिंग आणि मॅनेजमेंटचं स्वरूप प्राप्त झालं. निवडणूक सर्वसामान्य माणसांच्या हातातून पूर्णपणे गेली याची मला सर्वाधिक चिंता होती की सर्वसामान्य माणसाच्या हातातून निवडणूक जाते कशी. आणि त्याच्यानंतर जे घडू लागलं की अचानकपणे नेते वरून पडायचे. एक लक्षात घ्या, गांधी, नेहरू, आंबेडकर, मौलाना आझाद, जांबुवंत मी मगाशी बोलत होतो ते आमच्या असं लक्षात आलं आम्ही चर्चा करताना की या सगळ्या लोकांचं वैशिष्ट्य असं आहे, गांधी, नेहरू, आंबेडकर, मौलाना आझाद किंवा ही मंडळी चळवळीतून पुढे आली, लोकांच्या लढ्यामधून पुढे आले. आता मात्र अचानकपणे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वरून नेता खाली टपकतो आणि तुम्ही मान्य करता की हा आमचा नेता आहे. मला असं वाटतं की या प्रकारच्या गोष्टी होत असताना सर्वसामान्य माणसाच्या हातातून पूर्णपणे निवडणूक जाणं, मार्केटिंग आणि मॅनेजमेंट सुरू होणं आणि लोक सांगायचे नाही पण यांचं मार्केटिंग खूप चांगलं आहे. म्हटलं ते मार्केटिंग करतात म्हणजे आपण ग्राहक झालो. या नव्या राजकारणानं आपल्याला ग्राहक करून टाकलं. अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये सर्वसामान्य माणसांच्या हातातून निवडणूक गेली होती. मला याचा आनंद यासाठी आहे की खूप वर्षानंतर मी इतक्या निवडणुका कव्हर केल्या, खूप वर्षानंतर लोकांनी आपल्या हातात घेतलेली निवडणूक ही पहिली निवडणूक मी बघितली की जिथे बाकी कुठलाच मुद्दा नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की लोकांनी हे राजकारण आपल्या हातामध्ये घेणं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्या अनुषंगानं आपण प्रामुख्यानं बोललं पाहिजे. आणि ते करत असतानाच लोकांचे, सर्वसामान्य माणसांचे विषय जे आहेत तेही विषय पुढे आले पाहिजेत. तुम्ही गंमत बघा, म्हणजे या निवडणुकीमध्ये ज्या ज्या लोकांचं यश आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोण असेल तर ध्रुव राठी मला महत्त्वाचं वाटतं. म्हणजे रवीश कुमार, निखिल वागळे, संजय आवटे या लोकांनी काम केलं असेलच पण आमची अडचण काय होती, आमचा मतदारसंघ तोच होता. त्यालाच फक्त अरे हे भारी मुद्दा मिळाला. ध्रुव राठीनं कुंपणावरच्या आणि पलीकडच्या लोकांना खेचलं आपल्याकडे. आणि मला असं वाटतं की जो सोशल मीडिया, जो न्यू एज मीडिया या भरवशावर हे सत्तांतर झालं होतं 14 मध्ये, ती सगळी माध्यमं ही आता त्यांच्या विरोधामध्ये गेली आणि लोकांनी आपल्या हातामध्ये घेतली. ही फारच महत्त्वाची गोष्ट घडली की सर्वसामान्य माणसांनी माध्यमं आपल्या हातामध्ये घेतली आणि या प्रकारची भूमिका जे लोक मांडतात त्यांना काय फॉलोइंग मिळू लागलं. मी ध्रुव राठीचे आकडे, त्याची कमाईचे तुम्ही जर बघितलं तर काहीच्या काय आहे, तो अब्जावधीमध्ये कमावतो. याचं कारण असं आहे की त्याला फॉलोइंग मिळालं, लोक ते बघू लागले आणि लोकांना कळलं की अरे हे मुद्दे आम्हाला माहितीच नव्हते, हे मुद्दे कोणीतरी मांडताय. मला असं वाटतं की या पद्धतीनं लोकांनी एक आपली यंत्रणा तयार केली, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये अर्थातच ज्या सगळ्या चळवळी आहेत त्यांचाही वाटा फार महत्त्वाचा आहे. समारोपाकडे जाताना 2-3 गोष्टी मला आणखी फक्त मांडायच्या आहेत, त्या मुद्दाम सांगितल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे मागाशी 2 गोष्टींचा उल्लेख 2 वक्त्यांनी केला. एक म्हणजे गांधी, नेहरू, आंबेडकरांचा उल्लेख डॉक्टर जोंधळेंनी केला. मी नेहमी सांगत आलो आहे गांधी अधिक नेहरू अधिक आंबेडकर बरोबर भारत, हे सूत्र मी कायम सांगत आलेलो आहे. आपल्याला आता या सूत्रामध्ये सोबत घेऊन, हे सूत्र सोबत घेऊन पुढे जावं लागणार आहे. मी जे मागे म्हटलं होतं आणि जे या निवडणुकीमध्ये घडलं फक्त ते निवडणुकीपुरतंच घडता कामा नये. गांधीवाद्यांना बाबासाहेब फारसे कळत नाहीत आणि आंबेडकरवाद्यांना गांधी हे क्रमांक 1चे शत्रू वाटतात. हे जे होतं, किती शोभला असता भीम नोटेवर टायान कोटावर, तर मी म्हटलं की भीम नोटेवर शोभला असताच, टायान कोटावर असते शोभलीच असते, पण आता जो आहे तो अशोभनीय नाही, हे किमान कळायला पाहिजे. आणि म्हणून गांधी, आंबेडकर आणि नेहरू यासाठी महत्त्वाचे, कारण नेहरूंनी खऱ्या अर्थानं, मी नेहमी सांगत असतो की पंडित नेहरूंसारखा माणूस 17 वर्ष तुम्हाला पंतप्रधान म्हणून लाभणं, याला भाग्य आपण मानत नाही, पण याला भाग्याशिवाय दुसरा शब्द नाही. ज्या प्रकारचा भारत नेहरूंनी तयार केला, हा गांधी, नेहरू, आंबेडकरांचा भारत जो आहे, हा गांधी, नेहरू, आंबेडकरांचा भारत जो आहे, तो भारत आपल्याला अधोरेखित करावा लागेल. ते सांगावं लागेल की भारताचं वेगळेपण पाय. तुम्ही गंमत बघा, हुजूरपागा शाळेमध्ये ईद साजरी होते आणि त्यावर गोंधळ होतो. मग हुजूरपागा स्थापन कोणी केली आहे? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. 1885 मध्ये रानडेंनी संस्था स्थापन केली. तेव्हा त्या शाळेमध्ये कोण कोण होतं? मुस्लिम होते, ज्यू होते, ख्रिश्चन होते. त्या शाळेत बरं मुळामध्ये ईद साजरी काय केली? हो बरोबर ना. बरं ती मुळात शाळा स्थापन काय केली? त्याच्याही पुढे जाऊन तो ईद साजरी का केली? तर मुन्शी प्रेमचंदांची ईदगाह नावाची कथा आहे.
त्या ईदगाह कथा जी आहे त्या कथेचं पूर्ण ते कथेचं वाचन झालं आणि त्यामध्ये असं होतं की मग त्यांनी शिरखुर्मा वाटला. मग मुलांनी विचारलं शिरखुर्मा कसा असतो. मग चला आपण असा तो प्रसंग होता. पण त्यानंतर जाणीवपूर्वक या प्रकारच्या गोष्टी झाल्या. पण हे मुद्दाम सांगितलं पाहिजे की या प्रकारचे कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला यश मिळत नाही हे आता या लोकांनी पक्क केलेलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये हे त्यांच्या लक्षात आलं. तुम्ही संसदीय राजकारण म्हणताय, अहो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या देशातली संसदीय लोकशाही संपून अध्यक्षीय लोकशाही सुरू करण्याचा प्रयत्न या लोकांचा होता. या लोकांना वनमध्ये फार रस आहे. वन नेशन, वन इलेक्शन, वन लीडर, वन पार्टी, वन लँग्वेज, सगळी बहुविधता संपवायची आणि एका सुरात सगळ्यांनी बोललं पाहिजे. इथे एक भारत नाही आहे, इथे अनेक भारत आहेत. इथे भारताच्या अनेक कल्पना आहेत. मी मागे सांगितलं होतं, पंडित नेहरूंचं एक उदाहरण मी दिलं होतं. डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये ते उदाहरण आहे. पंडित नेहरू एका सभेसाठी गेले आणि गेल्यानंतर त्यांनी भाषणाला सुरुवात केली. तर भाषणाला सुरुवात करतानाच भारत माता की असं सुरू झालं. खूप गोष्ट सुरू झाल्या. पंडित नेहरूंना तेव्हापासून या उन्मादी राष्ट्रवादाचं भय होतं. त्यामुळे खूप भारत माता की झाल्यावर ते म्हटले बसा. हां, जे म्हणत होते भारत माता की जय म्हणजे उभ्या राहा. काय भारत माता म्हणजे काय आता असं विचारलं की सांगता येत नाही. ते म्हणजे भारत माता म्हणजे समुद्र, झाडी, डोंगर, हाटे असं काय सांगा. भारत माता म्हणजे हे आहे. पंडित नेहरू म्हणाले भारत माता म्हणजे हे सगळं आहेच, पण भारत माता म्हणजे या देशातले 40 कोटी लोक आहेत तेव्हाचे. आणि पुढे नेहरू जे म्हटले ना ते खूप महत्त्वाचं आहे. नेहरू असं म्हणाले इथे 40 कोटी लोकांचे 40 कोटी भारत आहेत. प्रत्येकाची भारताची कल्पना वेगळी आहे. भारत माता वगैरे काही नाही. कुणाला भारत पिता असेल, कुणाला भारत अब्बू असेल, भारत मम्मी असेल, अम्मी असेल. तुम्ही का सांगणार भारत माता हीच आहे. मी एका शाळेमध्ये गेलो गॅदरिंगला, तर ते भारत माता, केस मोकळे सोडलेले, गोरी पान, पांढरी साडी. म्हटलं आमची भारत माता काळी कुळकुळीत असेल, आमची भारत माता बॉब कट केलेली असेल, आमची भारत माता टी शर्ट जीन्समध्ये असेल. प्रत्येकाची आपली भारत माता आहे. आणि मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाचा आपला देश आहे ही जी कल्पना आहे, हे वैविध्य सेलिब्रेट करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बिगर संसदीय राजकारणापुढे, बिगर संसदीय चळवळींपुढे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान कुठलं असेल तर आपल्याला हे वैविध्य सेलिब्रेट करता आलं पाहिजे. भारताची कल्पना काय आहे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे ते पुन्हा पुन्हा सांगत राहिलं पाहिजे. आणि या सगळ्याच्या मुळाशी मी जे नेहमी सांगत असतो की हा देश नरेंद्र मोदींचा नाही, हा देश राहुल गांधींचा पण नाही, हा देश शरद पवारांचा नाही, हा देश एकनाथ शिंदेंचा नाही, हा देश उद्धव ठाकरेंचा नाही, हा देश तुमचा आणि माझा आहे. आम्ही भारताचे लोक. बाबासाहेब काय म्हणाले होते, राज्यघटना शेवटी काय देईल. आपण ते प्रास्ताविकाचं वगैरे सगळं करतो, पण बाबासाहेबांचं हे वाक्य फार महत्त्वाचं आहे. राज्यघटना शेवटी काय देईल. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असे अवयव देईल, पण त्या अवयवांमध्ये प्राण फुंकतील आम्ही भारताचे लोक, वी द पीपल. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे राजकारण आपल्याला विकसित करायचं आहे ते राजकारण विकसित करत असताना फक्त एक मुद्दा या निमित्ताने मांडतो. डॉक्टर रामचंद्र गुहांनी एक वैशिष्ट्य सांगितलं आहे भारताचं. ते असं म्हणाले की भारताचे सगळे फाउंडिंग फादर्स हे एकाच वेळी ॲकॅडेमिशियन्स होते, त्याचवेळी संसदीय राजकारण करत होते आणि त्याचवेळी संसदेबाहेरच्या चळवळी पण करत होते. ते कार्यकर्ते पण होते. हे भारताचं वेगळेपण आहे. सगळे महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना आझाद हे सगळे एकाच वेळी कार्यकर्ते होते, तत्त्वज्ञ होते, विचारवंत होते, संसदीय राजकारणी पण होते. या सगळ्याचं मिश्रण करण्याची आत्ता आपल्याला आवश्यकता आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे अडचण काय होते, संजय आवटे विचारवंत असं म्हटलं की संजय आवटे सतरंजी उचलायचीच नाही आणि संजय आवटे सतरंजी उचलली की भाषण करायचंच नाही. हे सगळ्यांनीच करणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की संसदीय राजकारणाच्या पलीकडे जी एक मोठी स्पेस आहे ती लक्षात घेतली पाहिजे. निवडणुकांचं राजकारण हे वेगळं, पण निवडणुका मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फक्त एक अंग आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत. आणि पुन्हा हे लक्षात घ्या, निवडणुकांमध्ये सत्तांतर उद्या झालं तरीही तुमचं काम संपणार नाही आहे. तुमचं काम हेच आहे की तुम्हाला त्या प्रकारचा भारत विकसित करायचा आहे. जे पुन्हा सत्तेमध्ये येतील त्यांचे पण कान पकडावे लागतील. आणि मला अलीकडे भीती काय वाटते, हे सहानुभूतीच्या लाटांमुळे नवे भक्त तयार होत चाललेले आहेत. हे एवढं भक्त होणं बरं नाही. उद्या जेव्हा हे सत्तेमध्ये येतील तेव्हा तो अंकुश आपला कायम ठेवला पाहिजे. मला असं वाटतं की हा अंकुश कायम ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. ते निश्चितपणे आपण करत राहू अशी मला पूर्णपणे खात्री आहे. धन्यवाद.